चला तर आज आपण बाळगुट्टी बनवणार आहोत। 9 महिन्याचे झाले की आपण बाळगुट्टी द्यायला सुरुवात करतो। तर बाळाला बाळगुट्टी कशी द्यायची व त्याच्यामध्ये कोणते कोणते इन्ग्रेडियंट्स वापरायचे ते आपण पाहूया। तर मी आधी मुरड शेंग घेतलेला आहे, एक खारीक घेतलेला आहे आणि एक हा सागर गोटा घेतलेला आहे आणि हे आहे ज्येष्ठ मध। तर बाळाचा आवाज मधुर होण्यासाठी मदत करतो। आणि मी इथे एक बदाम घेतलेला। हा मुरड शेंग बाळाच्या पोटात जर गॅस आणि पोट दुखत असेल तर पोट दुखणे कमी करण्यासाठी मदत करते। आणि ह्या खारीक बाळाची भूक वाढवण्यासाठी उपयुक्त आहे। आणि ह्या खारकेमध्ये झिंक आहे, सल्फेट आहे, त्यामुळे बाळाचं भूक वाढवण्यासाठी मदत करते आणि बाळाला बाळसं येण्यासाठी मदत करते। तर आपण बाळगुट्टी कशी बनवायची ते पाहूयात। तर मी आधी हे ब्रेस्ट मिल्क काढून घेतलेलं आहे। तर आधी आपल्याला ह्यात खारीक टाकून घ्यायचं आहे। खारीक भिजेपर्यंत आपल्याला हे असं बदाम भिजवून घ्यायचं आहे। बदाम भिजवून हळूहळू असं आपल्याला सहांवरती उगारायचं आहे। तर असं करून मी बदाम उगारत आहे, हे बघा। तर मी ह्या बाळाला अर्धाच बदाम देत आहे। हे बदाम उगारलेले पेस्ट आपल्याला अशी वाटीला काढून घ्यायची आहे। बाळाची पचनशक्ती कमी असल्यामुळे मी अर्धाच बदाम देत आहे। जसं जसं आपलं बाळाची पचनक्षमता वाढू लागेल तसं आपल्याला थोडं थोडं प्रमाण जास्त करत जायचं आहे। तर हे आहे ज्येष्ठ मध। तर मी हे ज्येष्ठ मध तेही असंच उगारून घेत आहे। हे बघा, आईच्या दुधातूनच आपल्याला बाळाला बाळगुट्टी द्यायची आहे। हे पहा, तर मी ज्येष्ठ मधही तशाच पद्धतीने उगारलेलं आहे। हे पहा, रोज थोडं थोडं प्रमाण आपल्याला वाढवत जायचं आहे। 6 महिन्याच्या बाळासाठी एवढं बास आहे। 3 ते 4 वेटेळे आपल्याला घालायचे आहेत ज्येष्ठ मधाचे। तर आता आपल्याला मुरुड शेंग ही त्याच पद्धतीने उगारून घ्यायचं आहे। मुरुड शेंगाने आपल्या बाळाच्या पोटामध्ये गॅस मुरडा होत नाही। मुरुड शेंगची पेस्ट हे आपल्याला अशीच वाटीला काढून घ्यायची आहे। तर आता आपण सागर गोटा घेणार आहोत। सागर गोटाही तसंच काढायचं आहे। मी सागर गोट्याचे 2 ते 3 वेटोळे सहांवर घासून घेत आहे। हे सागर गोट्याचेही पेस्ट आपल्याला ते वाटीलाच काढून घ्यायचं आहे। तोपर्यंत आपला गुटीचा खारीक एक थोडासा भिजलेला आहे। तर हे आता आपल्याला खारीक हे आपल्याला उगारून घ्यायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीने उगारायचं आहे। तर पूर्ण हा एक खारीक घालायचा आहे, कारण बाळाची पचनशक्ती वाढायला मदत होते आणि बाळाला आपल्या बाळसही यायला मदत होते। बाळ गुटगुटीत असं छान दिसायला सुरुवात होते। त्यामुळं खारीक आपल्याला रोज थोडं थोडं बाळाला जसे पचेल तसे थोडे आपल्याला प्रमाण वाढवत जायचं आहे। खारकेचं पेस्टही निघत आहे, तसं आपल्याला खारकेची पेस्टही आपल्याला ते वाटीला लावून घ्यायचं आहे। सगळं मिश्रण करून आपल्याला बाळाला द्यायचं आहे। तर मी इथे माझं बाळ 6 महिन्याचं असल्यामुळे मी एक अखंड पूर्ण खारीक वापरत आहे। तर आपल्याला बाळाला पचेल तसं तुम्ही प्रमाण वाढवू शकता। यासाठी बाळगुट्टी तयार आहे। तर एक थोडे करून आपण बाळाला देऊ शकतो। तर अशा पद्धतीने आपण थोडे बाळाला देऊ शकतो। पूर्ण घट्टही करायचं नाही, अशाच पद्धतीमध्ये करायचं आहे आपल्याला।